नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चमचमीत मस्त अशी पनीर बिर्याणी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे। ह्या पनीरचे मी असे छोटे छोटे साईजचे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपण 2 मोठे चमचे मी दही घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया। 1 चमचा लाल तिखट टाकत आहे, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा मीठ टाकूया। आता हे दह्यामध्ये आपण असा चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। आता हे पीसेस केलेले आपण पनीरचे या दह्यामध्ये घालून घेऊयात व हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। हे मलाई पनीर असल्यामुळे याचे तुकडे होतात। एकदम हलक्या हाताने आपल्याला याला कोट करून घ्यायचं आहे। आता हे मसाला आपण ह्या पनीरमध्ये मुरण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण तांदूळ स्टीम करून घेऊया। चमचे तेल टाकत आहे। आता ह्या तेलामध्ये मी 2 तेजपान टाकत आहे, 1 स्टार फूल, दालचिनी, लवंग आणि वेलची। आता या फोडणीमध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। हे बासमती तांदूळ मी साधारण अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेली होती, ती आता ह्या पाण्यामध्ये आपण टाकून देऊयात। तांदूळ मी अर्ध कच्चा शिजवलेला आहे। आता आपण हे चाळणीच्या साहाय्याने निथळून घेऊयात। इथे मी सुकलेला अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे। आता आपण हे तळून घेऊयात। हे असा थोडा थोडा टाकून आपण पटकन तळून घ्यायचा आहे, नाहीतर हे कांदा करपला जातो। ते कांदा तळून घेतलेला आपण थोडंसं तेल कमी करून घेऊयात। उरलेल्या तेलावरती आपण पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर घालून घ्यायचं आहे। हे थोडंसं तेलावरती आपण फ्राय करून घेऊयात। हे असं 1 ते 2 मिनिट आपण असंच एक साईड शेकू देऊयात। आता आपण याची दुसरी साईड पलटी करून घेऊयात। ही पण साईड आपल्याला 1 ते 2 मिनिटच अशी फ्राय करून घ्यायची आहे। आता हे फ्राय झालेलं पनीर आपण अशा प्लेटमध्ये काढून घेऊयात। आपण बिर्याणीला फोडणी द्यायला सुरुवात करूयात। त्यासाठी मी अजून एक पळीभर तेल टाकलेलं आहे। मी 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, चक्री फूल टाकून देऊयात व 2 तेजपानही टाकूया। परत आता आपल्याला याच्यावरती ह्या फोडणीमध्ये मी बारीक चिरलेला कांदाही टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ह्या कांद्याबरोबर आपण अद्रक लसूण पेस्टही फ्राय करून घेऊयात। कांदा आणि लसूण अद्रक पेस्ट पूर्णपणे फ्राय झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण घेऊया। तुम्ही हवं तर चॉप केलेलाही टोमॅटो वापरू शकता, मी प्युरी वापरलेली आहे। ह्या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही तेलावरती फ्राय करून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी मस्त अशी फ्राय झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे, 1 चमचा धने जिरा पूड, हे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे ते पण घालून घेऊया, चवीपुरतं मीठ। ही मसाले आपण तेलामध्ये अशी फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडासा पुदिना घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर उरलेली आपण गार्निशिंगसाठी ठेवून देऊया। अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊयात फोडणीमध्ये। हे मसाला गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवूनच असा फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवू नका, जेणेकरून करपणार नाही याची काळजी घ्या। आता आपण ह्या फोडणीमध्ये हे फ्राय केलेलं पनीर घालून घेऊयात। सावकाश असा आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे मलाई पनीर असल्यामुळं ह्याला असं अलगद हातानेच आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटीभर पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून करपू नये म्हणून। त्याच्या खाली मी तवा ठेवलेला आहे जाडसर, आणि त्याच्यावरती कढई ही लीड झाकून ठेवून दिलेली आहे। 1-2 मिनिटासाठी आपण असंच झाकून ठेवून देऊयात। हे खमंग असा पनीर मसाला तयार झालेला आहे। पण आपल्याला पनीर बिर्याणी बनवायची असल्यामुळे आता आपण याच्यामध्ये भाताची लेयर देऊन घेऊयात। किती सुटसुटीत असा भात तयार झालेला आहे, हा बिलकुलही चिकट झालेला नाही। पूर्णपणे आपण भात टाकून घेतलेला आहे। आता त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर व पुदिना घालून घेऊयात। आणि आता याच्यावरती आपल्याला हे मगाशी आपण जो कांदा तळून घेतलेला आहे ना, तो पण थोडासा घालून घेऊयात। हे मी फ्रूट कलरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, आता ते आपण याच्यावरती टाकून घेऊयात। तुम्ही हवं तर केशरही वापरू शकता। या पनीर बिर्याणीवरती आपण साजूक तूप 2 चमचे टाकून घेऊयात। याच्यामुळं तुपाचा फ्लेवर ह्या पनीर बिर्याणीला फार छान येतो।
ही बिर्याणी आता आपण दम देण्यासाठी झाकून ठेवूयात. गॅस बंद करून मी तशीच एक साधारण 5 मिनिटासाठी ही पनीर बिर्याणी ठेवली होती. आता आपण ही सर्व करूया. ह्या बिर्याणीचा कण ना कण किती असा सुटसुटीत झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने ही पनीर बिर्याणी तुम्ही एकदा घरी जरूर करून पहा. कशी झाली ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.